दादा थोडं लांब लावा अरे तुमचा कॅमेरा थोडा साईडला घ्या दादा लोकाला बघू भागा पलीकडं अरे पलीकडं रे अरे लोक तुम्ही जर सर थोडं मागे झाला तर तुम्हीच थोडे मागे झाले तर स्टेजवरचे सगळे खाली बसा नाही तर खाली उतरा विनंती आहे तुम्हाला खाली बसा दादा माफ करा तुम्ही खाली बसा भाऊ दादा खाली बसा सगळे खाली बसा नाही तर खाली उतरा बसा इथं ज्यांचे चॅनल वाले नाहीत ते बाजूला 2 मिनिट पलीकडे शूटिंग आहे दादा पलीकडे वाकीचे थोडं लांब बारक्या पोराला गाठशेले त्याला घेते सरकार यार बाकीचे बाजूला झालो कॅमेराच्या डोक्यावर पब्लिकला दिसू द्या दादा त्या पब्लिकला लाईव्ह चालू आहे पाटील साहेब हे म्हणता लाईव्हची गरज नाही तुमचं लाईव्ह चालू आहे कॅमेरा वाले थोडं बाहेरून घ्या ना फक्त खाली बस मागे घ्या ना मला आवडतं का उभं राहायला तुम्ही बाहेरून घ्या ना थोडं मागे प्लीज थोडं बाहेरून पब्लिकला फक्त पब्लिकला बघू द्या मीडियावाले थोडा असा करा केला की त्रास थोडा असा करा त्याला म्हणा पलीकड सरकार जरा खाली घेऊ अरे कॅमेरा वाल्याला बोलून निघतात ना यार
माझ्या भावाने एवढं कष्ट करून शिक्षण घेतलं, B.Ed केलं, नंबर लागला होता, बऱ्याच कंपनीमध्ये काम करायचं, असं कुठलं काम नाही तो केलं नाही. तरी 7-8 कंपनीमध्ये कोणी काम म्हणजे अन्याय व्हायला नको असं कोणाच्या गरीब त्याला आम्ही मारलं. तुमच्याकडे जर माहिती असं खोटं आलं असेल तर तुम्ही म्हणायला पाहिजे की बाबा माझ्यापर्यंत अशी माहिती आहे, मी अजून सखोल चौकशी करतो. म्हणजे आमची एकच धडपड आहे, वयाच्या पुढं कुणाच्या गरीब मुलासुद्धा अन्याय व्हायला नको. जर आता पडले तर काय आमची लूट पडतील असं कसली माहिती दिली नाही, काय नाही, डायरेक्ट असं मेल्यावरच माहिती दिली. आणि हे पण पद्धत नाही ना, कोणाला भूक लागली हात वर करा आणि जो हात वर केला त्याला एवढं जबरदस्त मारायचं आणि नंतर बोलायचं की सांगतात हो त्याच्यासोबत जे होते पोरं जे आता पोट भरलं का असं बोलतात म्हणजे अन्नासाठी पण ते लोक मारतात. म्हणजे विचार करा किती वेदना झाल्या असते. तुम्हाला राग असेल एक गोळी घाला, मारून टाका. पोलिसांवर जर कुठला राग असेल, एक जरी मारलं तर जनावराला मारलं तर माणसानं आता तुम्ही पण गरीब समाजातले, तुम्हाला पण माहिती आहे ठेस लागला, काटा मोडला तर महिना पडतो. सगळे बोट तुटून गेले. राग असेल ना गोळी मारा ना तुम्ही, पण एवढं त्रास देऊन मारून टाकणं म्हणजे योग्य नाही. ते रडू नका शांत म्हणजे मला काय म्हणायचं, कुणाच्या बी आई वडिलाचं लेकरू म्हणलं तर आई वडिलाला किती आज दुःख होतं, किती वेदना असतात. सगळ्याचं लेकरू आहे, जगाचं बी लेकरूच आहे, माझं पण लेकरूच आहे, साऱ्या समाजाचं बाळ आहे, माझंच नाही आहे, साऱ्या समाजाचं बाळ आहे. एवढं भयानक मारले, खूप टॉर्चर करून मारण्यात आलं होतं. कधी चापट न खाल्लेला माणूस म्हणजे एवढा सगळ्यात घराण्यामध्ये 5 चुलते आहेत. मला 5 चुलत्यामध्ये मोठा भाऊ होता माझा, तरी त्याला एवढं. गावात 10वी झाली रामलिंग मुदगडमध्ये, तिथून पुण्याला मंचरमध्ये आवटे कॉलेजला 12वी झाली, तिथून इंद्राणी कॉलेज पुण्यामध्ये दाभाडे तळेगावला 14वी झाली. काम करायचं शिकायचं. तिथून आंबी म्हणून आहे तळेगाव दाभाड्याच्या पलीकडे आंबी, नागे जाधवाचं खण होतं तिथं झालं. तिथून मगरपट्ट्याला झालं, मगरपट्ट्याहून दैन कॉलेजला झालं. माझा जर मुलगा असा असता मारहाण करायचा तर एवढं शिक्षण शिकत नव्हतं सर. दगड फोडून. मला सांगा, जर त्याचा श्वसनाचा त्रास असेल, हृदयविकाराचा त्रास असेल, तो 35 वर्ष कशाला जगला असता? त्याला मरायचं झालं तर तो कुठे रूमवर मेला असता, बाहेर मेला असता, कुठेही मेला असता. स्टेशनमध्येच कसं मेला, पोलीस स्टेशनमध्ये. एवढं भयानक त्रास दिले गेले त्या भावाला माझ्या, विचार पण करू शकत नाही. तुम्ही एकदा जे त्याच्यासोबत जेलमध्ये होते ना पोरं, त्यांना विचारून बघा तुम्ही, त्यांच्या प्रत्यक्षात भेटून तुम्हाला काय सांगतो. नाही जर डोळ्यातून पाणी आलं ना तुमच्या, तर मला पण नाही. एक समाज म्हणून तो कुठल्याही गरीब मुलाशी अन्याय होऊ नये, तो कुठल्याही समाजाचा असो. बाप वारून 6-7 वर्ष झालं. सगळं कुटुंबाचं भार त्याच्यावर होतं. काम करायचं, शिक्षण शिकायचं, काम करायचं, शिक्षण शिकायचं. ह्या गावचं काम झालं पुढच्या गावाला ॲडमिशन घ्यायचं, त्या गावचं काम झालं पुढच्या गावाला ॲडमिशन घ्यायचं. 2 वर्ष तिथलं काम होईपर्यंत राहायचं, तिथे शिक्षण शिकायचं. असं करून माझा मुलगा 35 वर्ष झालं सर. शेवटला परभणीला नंबर लागला माझ्या मुलाचा. मला म्हणला मम्मी LLBला नंबर लागले, कसं घे बाळा म्हणलं ॲडमिशन. लागला नंबर तर घे, उद्या आपल्या गरिबीतून मला मी म्हणले तुला काय करायचं आहे बाळा? मला शिकायचं आहे मम्मी म्हणला. मला शिकायचं इच्छा आहे, मला वकील व्हायचं आहे. परत PhDला नंबर लागला होता ह्याला औरंगाबादला, संभाजीनगरला. इथलं पेपर झाल्या माझा मुलगा तिकडे जाणार होता. स्टेशनमध्ये पाया पडला माझ्या मुलांना पोलीस लोकांचे. सर मला सोडा, माझे पेपर जवळ आल्यात, सोडा सर. माझे पेपर जवळ आल्यात म्हणलं तर जेवण देखील दिले नाही त्या लोकांनी, ज्यांना छत्री होती सर. आणि म्हणायचं वरून नाही मला
कुडाचं घर आहे, कुडाचं घर. असं कुत्रे मांजरं जातात माझ्या घरात, फुटके पत्र आहेत माझ्या घरावर. पोट भरणं म्हणून पुण्याला गेलो कामाला. ह्याची BSc झाली, त्याचं किती झाले रे? MSc B.Ed झाले लहान्याचं. मुलीची 12वी झाली. ह्या मुलाचं एवढं शिक्षण झालं सोमनाथ. वडील पण काय शिकले नव्हते, पण बांगड्या भरायचं झालं तर शेतामध्ये काम करायचं. शेतातलं नाही भेटलं तर मग इकडं मुंबई पुण्याला येऊन काम करत, दगडखानीमध्ये असं काम करायचं. बऱ्याच ठिकाणी काम केलं आणि शेवटी त्याचा नंबर परभणीमध्ये लागला. तो शेवट इथंच झाला त्याचा. शेवट परभणीला झाला माझा मुलगा. म्हणजे एवढा अन्याय कोणावर होऊ नये, कुठल्या गरीब मुलावर. तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही समाजाचा असो. कारण एवढं भयानक त्रास दिलेल्या लोकांनी. सगळ्याच मला एवढंच वाईट वाटतंय, ज्या दिवशी ते भूक लागल्यावर जेवण मागायचे ना, तर त्यांना साईडला घेऊन जाऊन मारायचे म्हणून. आणि नंतर एवढं मारून झाल्यावर पोरं लंगडत जायचे. असं आग पडले होते पाठी, तर नंतर परत पोलीस लोक म्हणायचे म्हणून, आता पोट भरलं का तुमचं, असं पण सांगतात त्याच्यासोबत असलेले पोरं. एवढं तुम्हाला मारायचं ना, 2 फटके द्या सोडून द्या ना, पण एवढा जीव जाईपर्यंत मारायला नको. कोणाला अधिकार नाही सर, जीव जाजीपर्यंत मारायचं कोणाला अधिकार नाही. माझा मुलगा चोरी केला नव्हता, माझा मुलगा कुणाचा खून केला नव्हता. कायद्यानशीर त्याने ठेवून घ्यायचे होते. मला ज्या टायमाला अटक केले त्या टायमाला त्याने कळवायचे होते मला, बाई तुझ्या मुलाला मी अटक केलं, ये भेट, तुझ्या मुलाला बोल, असं ते म्हणायचे होते. पण कुणाचं बी नाही. हे पोलीस स्टेशनमध्ये एखाद्याचं प्राण घेऊन खून करायचं कुणाचं नाही, असं कुठल्याच कायद्यात नाही. न सांगता ह्याने मारहाण करून माझ्या मुलाचा प्राण घेतले, खून केले. आणि नंतर सांगतात मला 15 तारखेला या तुमच्या मुलाचा मरण पावले, त्यांचं हटेकाला येऊन त्याची बॉडी घेऊन जाऊ म्हणतो. 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत ह्यांना कसं समजलं नाही, ह्यांना कसं कळालं नाही मला सांगायला. शेवटी माझ्या मुलाचा खून केले आणि आईचा नंबर भेटला. एवढे जर त्यांनी त्यांच्या मतावर ठाम होते ना, बाबा हार्ट अटॅकमुळेच मृत्यू झाला, पण आमिष कशाला दाखवायचे किंवा अडवणूक कशाला करायची, ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला पण कशाला सालशे रे पुढचे भाषे आणि का सालशे म्हटलं साहेब काय बोलायचं त्या साहेब बोला. तुम्हाला काय योग्य वाटतं? सर आता का बोलते ते बोलते सर, आपलेच आहेत सर. पण मी याचं पूर्ण लक्ष घालणार, पूर्ण लक्ष घालतो. मॅटरमध्ये कोण आहेत, काय कोण पोलीस. मला काय वाटतं लवकर ज्या मागण्या आहेत ना त्या सगळ्याच लक्ष घालतो. कसं आमचं पण हातावरचं पोट असं सर, कामाला गेलं तरच आमचं घर कारण लवकरात लवकर जर त्यांना सजा भेटली, त्यांना शिक्षा भेटली तर न्याय तर भेटेल आम्हाला गरिबांना. कारण दुसऱ्या गरिबांच्या मनात भीती तर राहणार नाही. कसं पाठवायचं, शिक्षणाला कसं पाठवायचं, गरिबाचे लेकरं कुठं पण जातात शिकायला. ती पोरं जगात आपल्या आई बाप फक्त मुलांची सुरक्षाच पाहतात. किस्सा सांगत रडायला येतो तुम्हाला बघून. अशी घटना कुठेच घडली नाही. माझी बी वय 60 आहे आता. ह्या असलं घटना पहिल्यांदा इथं घडलं ह्या परभणी जिल्ह्यात. कुठंच घडलं नाही असलं घटना. पोलीस स्टेशनमध्ये न्यायचं मारून खून करायचं झालं ऐकण्यात आहे का कुठं? पहिल्यांदा घटना झाली होती. त्रास द्यायला नको, एवढं तडपवून मारायला नको. मेन गोष्ट तुम्ही द्या ना 4 का 8 फटके द्या, 10 अरे बाबा फटके 6 महिने, पण एवढं 6 महिने ठेवू दे रे बाबा जेलमध्ये. आता मला सांगा, एवढे मोठे आतंकवादी लोक आहेत, त्यांना बॉम्बस्फोट करतात, ते काय पण हल्ले करतात, गुन्हे करतात, ते एकदम सुरक्षित असतात. आणि जे काय गुन्हा करत नाही, गरिबाची मुलं असे डायरेक्ट मारले जातात, म्हणजे अन्यायच आहे ना गरिबावर. 3 वर्ष झालं सर मुलाला माझ्या इथे 3 वर्ष झालं. आता लास्टचं पेपर होतं त्याचं चालू आहे त्याचे पेपर, फायनल वर्ष होतं झालं. माझ्या लेकराचं एवढं पेपर दिला असतं माझं लेकर वकील झाला असतं. मी पण डोळ्यानं पाहिले असते. एवढं शिक्षण शिकून कष्ट करून, एवढं माझ्या जीवाचं रान करून, माझ्या रक्ताचं पाणी करून मला काय भेटलं जगामध्ये? आईचं अंतकरण आहे दादा, लय लांबपर्यंत खोलपर्यंत पडलं आईचं अंतकरण. सांगा तोंडात
आईच्या यातना आईला कळलं. आईलाच कळते. स्वप्न माझ्या पोराचा अधुरा झाला. स्वप्न अर्ध्यात होऊन गेलं माझ्या लेकराचं. काळजावर दगड ठेवून लढायला लागले आज ते. मला माहिती आहे काय त्रास होतो काय. 7 दिवस जेवली नाही, जसं फोन बंद होता त्याचं. असं लोळले सर, मी लोळले. साहेब म्हणले माझ्या लेकराला 2 तर शब्द बोलू द्या, तुमच्या पाया पडते म्हणले पोलीसला. पोलीस साहेबाला फोन आला तर डेथ झालं होतं त्या दिवशी. फोन ठेवून गेले. बोलला लेकराला 2 शब्द बोलते म्हणले तर त्यांनी नाही बोलू दिले. आमची एकच विनंती आहे, जे गुन्हेगार आहेत ना त्यांना लवकरात लवकर सजा झाली. मी लावून देतो. मी लावून बघा, समाज म्हणून विचार करू नका, गरीब आहे म्हणून विचार करा. आपण सगळे एकच आहे, सगळे सर एकच आहे. लालच रक्त पोलिसांना कुठेही अधिकार नाही इतका माणूसपणे मारहाण करून मी सगळ्या मॅटरमध्ये तुमच्यासोबत आहे. कारण सगळ्यात जास्त हे गरीब लोकांना त्रास होत असते. त्यांना दाबलं. एखादा मोठ्या घरचा माणूस असताना त्याला काही त्रास झाला तर त्याला सोडून दिले असते. कसलाही गुन्हा करू द्या. राहू दे आता, करू दे साहेबांना भाषण. गरिबांना तेवढं दाबलं जाते इथं. 700 कोटी साहेब लाभ करते. बोल त्याला तर साहेब सांगते. ते काय झालंय माहितीये का, संविधानाला हरताळ फासून ईव्हीएमचा फ्रॉड करून सरकार आले. पेशवाईचा नंगाला सुरू आहे की पेशवा सरकार आहे, ईव्हीएम फ्रॉड करून आलेली. याच्यामुळे जनतेचा काही सोर्स होत नाही त्यांना. अक्षरशः आदेश आहे त्यांना मारा. आज आमचा सूर्यवंशी शहीद झाला. एवढा सज्जन सोजवळ विद्यार्थी होता. 31 मुलं महिला अक्षरशः त्यांना मारलेले. सर, महिलांना पुरुष पोलिसांनी मारलेले. आणि सर्व होत असताना हे झाल्याच्या नंतर देखील PM रिपोर्ट मध्ये आलं की डेथ ड्यू टू शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज. जास्त मारहाणमुळे मृत्यू झाला. तरी पेशवा सरकार म्हणते की नाही, सगळं खोटं आहे. तर हार्ट अटॅकाला ज्यानं संविधानाचं इथं विटंबना केली तो मनोरुग्ण आहे असं म्हणून हे सगळं साईडलाईन करत आहे. त्यामुळे ईव्हीएम फ्रॉडमुळे आलेल्या सरकारमुळे, सुव्यवस्थित नसल्यामुळे हे भयानक आणखी पुढे जाणार आहे. त्यामुळे आमची डिमांड आहे की शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना 1 करोड रुपये मोबदला मिळाला पाहिजे, त्याच्यानं एक नोकरी. आणि या धक्क्यामुळे आमचे लोकनेते वाकोडे बाबा देखील याच्यातून त्यामध्ये शहीद झालेले. त्यांच्या घरी देखील 1 करोड रुपये मुआवजा, एक सरकारी नोकरी, हे देखील आमची डिमांड आहे. ह्या डिमांडकडे लक्ष न देता तोंडाला पानं पुसण्यासारखे 10 लाख रुपये देऊन आम्हाला हे करत आहे. आणि ज्या ठिकाणी जर आपण पेशव्यांचे जर काही मृत्यू झाले तर 1 करोड त्यांच्या घरात एक सरकारी नोकरी, असा भेदभाव देखील भारतात सुरू आहे. त्यामुळे दादा आमचं तुमच्यापुढे हेच म्हणणं आहे की हे जो मुद्दा आमचा लढा आहे, हा लढा देखील आपण आपल्या खांद्यावर घेणं आवश्यक आहे. आणि या जनतेला तुम्ही न्याय देऊ शकता म्हणून तुम्ही हा आवाज उचलणं त्यामुळे फार आवश्यक आहे. आणि त्याच्यावरती 103 म्हणजे त्याच्यावर 103 म्हणजे मृत्यूचा गुन्हा पहिले 302 होता. एवढंच नाही तर हाफ मर्डर कस्टोडियल डेथ जे त्याच्यात पोलीस सांगलेले त्यांचा सस्पेन्शन नाही, डिसमिसल करणं आवश्यक आहे. आणि राज्यपालाने त्यांची पेन्शन रोखून त्या पेन्शनच्या माध्यमातून इकडे मुआवजा देणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे सस्पेन्शनमुळे आणि काही शांत बसणार नाही, डिसमिस करून टाका त्यांना. आणि इंडियन सिटिझनशिप ऍक्ट 1955 नुसार त्यांचं नागरिकत्व हिरावून घ्या. सेक्शन 10 त्यांचं नागरिकत्व समाप्त करून टाका. त्यांची प्रॉपर्टीवर जप्ती आणा. ह्या देखील डिमांड आमच्या ह्या आंदोलनाच्या माध्यमातून. फोटो आहेत मारहाण केली बघा दादा. मीडियाला दाखवाय, मीडियावाले लोक दाखवण्यात मीडियाला दाखवाय. ते लोक चांगल्या बातम्या दाखवले, मारलेल्या दाखवण्यात झाले. दाखवा दादा त्यांना बायांना कसं मारले ते घरात घुसून, कसे घरदार तोडले. शांतता बाळगारे पूर सुरू. दादा या वत्सलाबाई मानवतेचा आंदोलनाशी काही संबंध नाही. ती मायमाऊली फक्त शूटिंग काढू लागली. जे पोलीस प्रशासन अन्याय अत्याचार आमच्या समाजावर करू लागले, तर त्या महिलेने मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पोलिसांनी अक्षरशः ब्रुटल मारहाण त्या लोकांना. आणि विशेष म्हणजे महिलेला पुरुष पोलीसवाल्याने मारलं. ऑटोवर बाबासाहेबांचं नाव दिसले, काट्या घालला. हरामखोरानं त्या फडणवीसने एवढा आवाज उठवला त्याला. याच्यासाठी आला ती शेंडे घेऊन आणि तिथे निवडून त्यानं आदेश दिल्याशी झालं काही. मग त्यानंच आदेश दिला ना. आणि
ज्या पोलीसवाल्याने जाणून बुजून बाबासाहेबांचे ऑटोवर सही होते, बाबासाहेबांचं चक्र होतं, निळं चक्र होतं, निळा ध्वज होता, त्या ऑटोंना सुद्धा या जातीवादी पोलीस प्रशासनानं मारहाण केलेली आहे. या गोष्टीकडे बी सगळ्यांना लक्ष द्यायला पाहिजे. जसं ज्यावेळेस आंदोलन झालं, काही भीमसैनिकांनी म्हणतायत की ते आक्रमकपणे तोडफोड केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, ठीक आहे, पण ज्या पोलीसवाल्यांना ऑटोवर चक्र होतं, बाबासाहेबांची सही होती, त्या पोलीसवाल्यावर आतापर्यंत शासनानं प्रशासनानं आणखी काही कारवाई केली नाही. त्या विरोधात सुद्धा आमचं आंदोलन चालू आहे की त्यांच्यावर तुरंत कारवाई केली जायला पाहिजे, त्यांना निलंबित करण्यात यावं. घरातून ओढून पाठीमागे बाबासाहेबांचा फोटो आहे. कर बापा तुझ्या पाठीशी आम्ही सगळे जरंगे कर वाघा. सध्या समाजात तेढ निर्माण करून टाकते. लय बेहाल करून मारलं. पूर्ण हे ना पाठीमागं पूर्ण बाजू झाला मारून छातीवर ओढून येत असताना हिडे होता की घरातून ओढून लागले. जनावराला जितकं मारित नाही तेवढं मारले. भयानक मारले म्हणतात. पहिल्याच्या जखमा स्त्रियांचा पुरुषांचा मारण्याचा प्रत्येक व्हिडिओ दादा उपलब्ध आहे. पोलिसांनी मारले. बाबा काय हाल केले जनावरच आहे नाही. बसायलो उठायलो चालू बसायलो आम्ही करायलो कोणी नाही म्हणतात त्यांनी सांगितलं. अधिवेशनात त्यांनी स्टेटमेंट केले की मारलेलं नाही म्हणून. न्यायालयीन चौकशी आणि ती जे सिद्ध होईल ते आम्ही बघू म्हणून. आणि सगळे एव्हिडन्सेस आहेत. फोटो ठेवायचा खाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, शहीद सोमनाथ सूर्यवंशी, शहीद सोमनाथ सूर्यवंशी, शहीद लोकनेते विजय वाघोडे, आमच्या मागण्या पूर्ण करा आणि आमच्या मागण्या मान्य करा. मागण्या आमच्या हक्काच्या. आपल्या परभणी जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीच्या वतीने होत असलेल्या न्याय मिळेपर्यंत धरणे आंदोलनासाठी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून नेतृत्व करणारे सन्माननीय माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी आपल्या धरणे आंदोलनाला व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी आलेले. मी आदरणीय मनोजदादांना विनंती करतो की सर्वप्रथम आपण बाबासाहेबांच्या फोटोंना पुष्प किशोर भाऊ तुम्ही प्लीज पत्रकार मागून फोटो घ्या. खुर्ची दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोलो भीम भगवान की, भारतीय संविधानाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. मित्रांनो, आपलं आंदोलन केवळ इथं मागण्या मान्य करणे एवढंच नाही, ते एक परिवर्तनवादी क्रांतिकारी चळवळ उभं करणे. आज 25 डिसेंबर म्हणजे मनुस्मृती दहन दिन आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या जातीय व्यवस्थेने मनुस्मृतीला प्रमाण